नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारणतः 11-11:30 वाजलेत. थोडी ऑफिसची कामं आवरलेत आणि आता मी जरा चाललो आहे बंटीकडे. बंटीचा फोन आलेला, म्हणतो रताळी खायला आहे. रताळी काय एका दुसरा खाऊ, त्याच्यानंतर जरा कुठेतरी फेरफटका मारायला जाऊ. दुपारी जेवायला घरी आलो की मग परत पुढे ऑफिसची कामं कंटिन्यू होतील. बंटी ॲक्च्युली आलेला 2 दिवसासाठीच, काल आला आणि आज परत जाणार आहे संध्याकाळी. हो मावशे, जरा जातो बंटीकडं. गावाला घरं बांधतात ना, तेव्हा अशी खास पाण्याच्या टाक्या बनवल्या जातात. ह्या बघा, ज्याच्यात बऱ्यापैकी पाणी स्टोअर राहतं. फाड्याच बाजूने लावल्या जातात डबल थरामध्ये. सिंगल लावलं तर ते पूर्ण पाणी बाहेर जाईल त्याच्या फोर्सने. असं डबल फाड्या वगैरे लावून केलं जातं. सामान वगैरे आता इकडे कसं घर बांधल्यानंतर बरंचसं सामान असं ठेवलं जातं. शेतीचे कामं चालू होतील तोपर्यंत बऱ्यापैकी काम होईल आणि मग सामान उचललं जाईल. तर हे समोरचं बंटीचं घर. गावाकडे बरेचसे घरं असे आहेत ना, पुढच्या दाराने जाणं कमीच होतं, पाठच्या दाराने जास्त जाणं होतं. काल बंटी लोकांनी सगळी रताळी खाणलेत. अशी भेटायला होती बंटी सगळी. भेटली असते रे, पण ती जागा बरोबर नाही. 4-5 अशी मोठी आहेत, बाकी छोटी छोटी आहेत. शेंग आहे हे तर एक आतमध्ये बटाटा असेल बघ, पांढरा बटाटा आहे. हाय बाबा, सेम बटाटा. गाडावली थोडी थोडी, उशीर झाला काढायला. किती माहीत आहे? 80 का 100 रुपये किलो गावाला विकतात. मुंबईला माहीत नाही रेट मला किती आहे. मागच्या आला दिवाळीत विकायला रताळीत ना तो. हां, 100 रुपये किलो नाही का विकत होता. मुंबईला आपण कधी घेतच नाही ना या गोष्टी. मुंबईचा रेट किती आहे कमेंट करून सांगा रताळ्याचा. आणि ही रताळी एकदम ऑर्गॅनिक, मी काय खत नाही काय नाही, नॉर्मल ह्याच्यात तयार होतात. गावाकडची रताळी खास. चला रताळी खात खात जाऊया. छोटी छोटी रताळी खाऊ शकताय, संपवलीच नाही अजून, पण प्रमाणात खायची. एकच खाल्ला. जास्त कच्ची रताळी पोटाला लागतात. तिकडे पपई भरपूर लागले त्या. आमच्या इथं पपई लागली तर आमच्या इथे एवढे कधी पपई बाजूला येते ना कपाटाच्या. इथे पण आहेत वाड्याचं पण भरपूर आहे. बंटी बऱ्याच दिवसांनी गावाला आलाय. तुळशी लग्नानंतर आता महिन्याभरात म्हणजे दर महिन्यात एक फेरी आहे गावाला. इकडं घर काल मूर्त ठेवली नाही, आता चालू होईल घराचं काम लवकरच. इकडं वरच्या वरच पण काय कौला टाकतात वाटतं. कौला टाकतात. काय बघताय? वर चढायचं पटापट एकदम. चढायचा दिवस गेले, आराम करायचा. भगवंताने मला आता आराम करायचा. होय, बघू नको तिने लांब ना. काय ब्लॉग चालू आहे. होय, हा झालं. आज होईल वाटतं. आज होईल ना. फोन मला आता फोनचा टाइम नाही झालं आपल्या घरात लगेच आतमध्ये. मग झालं ना रे आता. आज काय उरकतील. हे पपई बघ कसे आहेत, हातातून काढायचे लगेच. पिकणार कधी? हां की होय. फिरत फिरत कुठं आलेलं माहिती आहे का? नाही रे, खरं नाही. गाडी आली तिवरे संगमेश्वर तिवरे. ॲक्च्युली आम्ही आलेलो वडापावसाठी, पण खाली इथे वडापाव नाही, वरती जाऊन बघूया. का हो, झाले 2-3 दिवस झाले. होय, बरं आहे बरं आहे. कुठं खाली चाललो? हो ना, खरं होता. होय काय. इकडे मंगेश आहे. का मंगेश? नमस्कार. नमस्कार. नाश्ता करायला या. भेटला बाबा वरती. काय बोलताय ह्याला? मुसाचं दुकान ना. चला नाश्ता करूया, जाऊया. मनात नाश्ता करायचं होतं, फायनली नाश्ता भेटला. चला मंडळी, आलेलं आहे घरी. सहज गेलेलो बंटीकडे, तर मग
ते नायरी जाऊन आलेलं, बोलले जरा फिरून येऊ. फिरता फिरता नाश्ता करायचं ठरलं तर मग नाश्ता करून आलेला. दुपार झाले, ऊन भरपूर आहे, थंडी पण भरपूर असते आणि आता गार वारं, जी हवा आहे ती गार आहे, पण ऊन पण तेवढंच भरपूर आहे. चला आता ते कामावरू, मग दुपारचं जेवण. चला मंडळी, थोडंसं काम करत होतो तेवढ्यात आई आता बाहेरचा पातेला जमा करते. भरपूर पडतो नाही ॲक्च्युली ना, आजूबाजूला झाडं बरीच आहेत, म्हणजे ही अंबानीची जास्त पडतात वाटतं. ही वरती अंबानी, इकडे फणस आहे, साया आहे, वरती इकडे आंबा आहे, त्यावरती शिवण आहे. सगळी पानं कशी अशी पडतात ती खाली आमच्या अंगणातच येतात. मला वाटतं 2-2 दिवसांनी काढायला लागत असेल नाही, 2-2 दिवसांनी काढल्यावर जरा चकाचक वाटत असेल. नाही तर आता पातेरा इकडचा वरचा कचरा आईने जमा केला आहे, हा बघा पूर्ण, नाही तर इकडून चालता येत नाही एवढा पातेरा असतो. आता पूर्ण कसं चकाचक एकदम वरपर्यंत. हे बघा कसं इथून येणं जाणं असतं ना, तर वाट जेवढी चकाचक असेल तेवढी चांगली आहे. एकदा हा मातीचा ढिगारा लवकरात लवकर खाली करायचा आहे, मग आपल्याला प्रॉपर व्ह्यू घराचा दिसेल. झालं आहे कसं, सगळ्या गोष्टी एकट्या नाही करू शकत ना, करायचं ते एकट्यालाच, पण एकदम नाही करू शकत. त्यामुळे मग जरा आराम चालला आहे. यावर्षी जरा काम स्किपच आहे, खालच्या बांधाचं काम झाल्याशिवाय ही माती काय जाणार नाही. चला आता आई पातेरं जमा करते, तो शेतात जाऊन टाकूया, मग दुपारचं जेवायला घेऊ. 1-1:15 वगैरे झाला आहे ऑलरेडी, मग जेवलं की जरा बरं. तर थोडंसं कामं आवरलेत ऑफिसचे, आता काय दुपारी लंच टाईमच आहे तसं पण, तर मग दुपारनंतर थोडा आराम करून परत कामाला सुरुवात करू. आता घर झाल्यापासून काय हे कामाचं पण टेन्शन नाही. घरी पुढची जी आपण पडवी बांधली आहे तर तिकडे छान असं नेटवर्क आहे एकदम. तो जो खालचा पट्टा आहे ना, खालच्या भागाला नेटवर्क खूप चांगलं आहे, म्हणजे वरती थोडं कम्पॅरेटिव्हली कमी आहे. टेरेसवरती काही टेन्शनच नाही, पण उन्हातून वर कुठे जाणार ना, वरती एकदा छप्पर झालं की वरच बसेन शक्यतो काम करायला वगैरे. आणि आता कसं आहे, इकडे खालच्या बाजूस नेटवर्क चांगलं येतं, या बाजूस, म्हणजे मग बरं आहे. हे ठेवलेलं आहे टेबल टेम्पररी, कारण आता हे प्लास्टर जेव्हा करतील ना वरचं आणि खालचं, तेव्हा हा परत कामाला येईल. पेरूचं झाड पण जगलं आहे चांगलं, ते बघा 3-3, 4-4 फांदे आलेत त्याला आता एकदम. चला मंडळी, असा पातेरा न्यावा लागतो शेतामध्ये, नाहीतर खूप म्हणजे असं वाटेल की घराच्या आजूबाजूला काही झाडं मारतात की नाही. ॲक्च्युली आता सकाळी जरी कचरा काढला ना, म्हणजे आता दुपारी काढला, संध्याकाळपर्यंत ऑलरेडी परत पानं आहेत ती जमाच होतील. पण ठीक आहे, आज उद्याचा दिवस जाईल, परवा परत असा कचरा काढून तो पातेरा शेतामध्ये न्यायला लागतो. असं गावाला छोटी मोठी कामं रोजची असतात, आणि मग अशी गावची माणसं ही कामं करण्यामध्येच आहे ना त्यांचा पूर्ण दिवस जातो. अशी घराजवळची आवरावर आली, जरा कोणाकडं जाणं येणं आलं, तर मग शहरामध्ये जेव्हा जातात ना तेव्हा त्यांना ते जमत नाही एका ठिकाणी, त्यामुळे कंटाळतात. पण आता आईला न्यायचं आहे, मामाच्या मुलगीचं लग्न वगैरे आहे ना, तेव्हा नेऊ मुंबईला, तेव्हा जरा 7-8 दिवस नेईन, जरा कुठं बाहेर फिरवता पण येईल आणि लग्नाला पण. हा बघा इकडं रोजच्या रोज पातेरा आणायचा, तो नंतर जाळायचं, अशीच कामं सुरू आहेत. हे बघा, ही सगळी जे आहे ना नाचणीचं, हे सगळं जळून जाईल. आता ते पूर्ण सुकलं आहे. आता आग लावताना खूप रिस्क असते, कारण जर इकडे आग लावली ना, बांधाने पेट धरली की बांधा सगळा एरिया पूर्ण जळून जातो. त्यामुळं मग टप्प्याटप्प्यानं शेतातलं जाळून टाकलं जातं, म्हणजे मोकळं होतं सगळं. हे होळीपर्यंत सगळं प्रॉपर मोकळं होईल. आणि इकडे जरा शेतामध्ये कसं आहे, आपल्या या खाली आपण भात करतो आणि वरच्या बाजूस इकडे कलमं लावलेत. एका मळीमध्ये 2 कलमं लावलेली पहिली तर खास, त्याच्यानंतर कोकमचं दरवर्षी लावून कंटाळलेलं, आता बिया डायरेक्टलीच टाकलेत. गावठी कोकम आहे, तर झुपक्यानं आला. आता हा पण एक मोठा त्रास आहे, ह्याच्यावर कोणी काहीतरी जरा सूचना द्यायचं तर द्या. आता ह्याचं झालं कसं, एवढी तर सगळी जगणार नाहीत, ह्यातली ऑलरेडी अर्धी मरतील अर्धी जगतील. पण आता काय करायला लागेल माहिती आहे का, एवढी एकदम ठेवली तर तो त्रासच आहे. तर याच्यात नेमकं आता काय करायचं, कुठली काढायची आणि कुठली ठेवायची, यावर जरा कमेंट येऊ द्यात. अशी झुपक्यान 5-6 ठिकाणी आल्यात. आणि हे आपलं कलम
कलम किती वर्षांनी लागतं हे आता ह्याला 3रं वर्ष लागलं आहे. अजून मला वाटलं 1-2 वर्ष तरी प्रॉपर ते जरा मोठं झालं की मग लागायला सुरुवात होईल. हळद काढायची बाकीच आहे. हळद पूर्ण सुकत नाही आहे ना, त्यामुळं मग काढायला पण होत नाही. ॲक्च्युली ही पानं पण पूर्ण सुकली पाहिजेत, मग हळद काढू शकतो. तशी आता सुकलेत बऱ्यापैकी, थोडीफारच पानं राहिलेत. काढायला तशी काय हरकत नाही. बघूया जमलं तर उद्या परवा काढू. नारळी चांगल्या होत्यात, हे बघा मस्त नारळी आहेत. पावसामध्ये लावल्या होत्या एकदम, म्हणजे भर पावसात. मला वाटतं जुलैला वगैरे लावल्यात, त्या झाल्यात चांगल्या. आता इकडे एक कलम आहे आणि इकडे तुरींना पण आता ही फुलं आलेत. लागतील लवकरच तुरी. लागतील नाही, लागायला सुरुवात झाली ऑलरेडी. चला, घराजवळ अशी छोटी मोठी कामं करण्यामध्ये ना दिवस निघून जातो कधीच. तसं जरा बांधावरून चढूया. इकडे सुन्याकाकीचा पावटा असतो, आणि ह्या वर्षी काही ठोकला नाही. नाहीतर पावटा असतो दरवर्षी, पावट्याची भाजी वगैरे खायला मिळते. तर मग अशी तेच म्हणत होतो मंडळी की गावची माणसं आहेत ना, त्यांना जमेल तेवढं गावाला राहू दे. जेव्हा ऑप्शनच नाही तर आमचं पण तसंच, आईला इकडं जमतं मग शक्यतो नेत नाही. मीच वरचेवर गावाला येत असतो जोपर्यंत जमेल तोपर्यंत. नाहीतर मग शेवटला आईला तिकडे न्यावं लागेल, नाहीतर मला इकडे यावं लागेल. दोन्हीपैकी काहीतरी गोष्टी कराव्या लागतील. पण सध्या सगळं व्यवस्थित सुरू आहे. गावाला येणं सुरू आहे माझं. गावाला येऊन घरात नेटवर्क असल्यामुळं कामाचे पण काय प्रॉब्लेम नाही, सगळं मॅनेज होतं. आणि इकडे शेवग्याच्या शेंगा कधी लागतात काय माहिती. आताशा धरायला सुरुवात झाली आहे बारीक बारीक. एखाद महिना जाईल अजून मोठे व्हायला. हे बघा, फुलांची भाजी करूया उद्या परवा, मस्त लागते फुलांची भाजी. दुपारचं जेवायला मंडळी आज भेंडीची भाजी आहे आणि तांदळाची भाकरी. आज भाटायला नाही आलं, म्हटलं जरा भाकरी आणि भाजीच खाऊ. चला जेवायला जेवून घेतो. चला मंडळी, जेवण वगैरे झालं आहे. जरा वर गेलो काकीला भेटायला. तर आता थोडंसं झोपूया, मग परत काम करायला तयार. गावाला कसं आहे, थोडं अर्धा तास जरी झोपलं ना दुपारचं मस्त वाटतं. गावाला नाही, माझ्या मते दुपारचंच एक 15-20 मिनटं अर्धा तास झोप चांगली. कधी पण थोडं शरीरातलं थकवा निघून जातो आणि परत आपण रिस्टार्ट करतो सेकंड हाफ डे. पण काय मुंबईला मिळत नाही ती झोप. मुंबईला ऑफिसमध्ये काय गेला की गेला. चला थोडा आराम करू आणि मग संध्याकाळीच भेटतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि ऑफिसचे कामं बऱ्यापैकी थोडी आवरलेत. शेवटचा 1-1.5 तासाचं काम आहे बॅलन्स. आणि आपण आता आलो आहे टेरेसवरती. संध्याकाळची वेळ, सनसेटची वेळ. खूप आवडता टाईम माझा संध्याकाळचा सनसेटचा. कारण सनसेट म्हटलं ना की नेहमी बोलत असतो मी, सूर्यदेव कसे आज जातात आणि त्याच जिद्दीने उद्या येतात. आजचा दिवस तुमचा कसाही जाऊ दे, उद्या तुम्हाला त्याच जिद्दीने त्याच जिम्मेदारीने उठायचं आहे आणि दिवस सुरू करायचं आहे. असं हे सूर्यास्ताची वेळ आहे आणि गावाकडे आहे. आजचा दिवस तसा निवांत होता. बंटी खास मित्र आपला मुंबईतून आलेला, त्यासोबत थोडा अर्धा दिवस गेला, अर्धा दिवस कामामध्ये गेला आणि आता संध्याकाळ झाले. तर आज बंटी निघणार आहे संध्याकाळी परत, कारण 2 दिवसासाठी आला होता. तर त्याला सोडायला आपण संगमेश्वरला पण जाऊच. तर बऱ्याच मंडळी कमेंट्स येतात कधी कधी की गावाला तुझं काय आहे, किंवा सारखं गावाला काय, किंवा फलाना ठिकाणा. तर आत्ताचं मंडळी आपलं आयुष्य जे आहे ना, आपण फक्त पळतो आहे म्हणजे या पळण्याची कारणं बरीच आहेत. स्वप्न मोठी आहेत, पैशाच्या पाठी पळतो आहे. कारण सगळं आजकाल म्हणजे आपल्या दिमागामध्ये म्हणण्यापेक्षा असं झालं की पैशाशिवाय काय चालतच नाही दुनियामध्ये. पैसा कमवण्यासाठी आपण पळतो आहे. या पळण्याच्या ह्याच्यामध्ये गाव विसरतो आहे, गावचं घर विसरतो आहे. गावाला एवढा खर्च करून मी जसं घर बांधलं आहे अशी बरीचशी घरं आहेत, बंगले आहेत. म्हणजे आपलं घर तर छोटं आहे, ह्याच्याहून कित्येक पटीने लोक पैसा खर्च करून घरं बांधतात, पण त्या घरात राहायला मात्र माणूसच नाही. सणासुदीला येतात तेवढंच आहे, माणूस पळतो, नात्यांपासून दुरावतो. मोबाईलच्या दुनियामध्येच सगळं. आजकाल पहिल्यांदा म्हणजे लग्नाचे बघा ना, बरेचशी
जी आपली लग्नपत्रिका होती ती लोक घरी जाऊन द्यायची. आता मोजक्यांना घरी जाऊन देतात, बाकीच्यांना व्हॉट्सअप. या पळणाऱ्या दुनियामध्ये ना आपण स्वतःला हरून बसलो आहे. असाच माणूस पळत राहतो सुखाच्या पाठीमागे, सुख शोधत 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 शोधत, आणि शेवटी शेवटच्या वेळेला आठवतं अरे जगायचं तर राहूनच गेलं. तर गावाला मंडई येण्याचं कारण, मला गाव खूप आवडतं. साधं रिझन आहे, याच्या पलीकडे काही नाही. गावाला लहानाचा मोठा झालो मी, म्हणजे जन्म माझा मुंबईचा आहे, मालाडचा आहे मी, पण गावाला मोठा झालो. म्हणजे पहिलीपासूनचं पुढचं जे शिक्षण होतं ते गावी झालं 10वीपर्यंत. 11वीला मी मुंबईला गेलो पाटकर कॉलेजला. तर गावाला राहिल्यामुळं इकडे जी नाळ जुळलेली आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे नाही जमत, म्हणजे जरी मी महिना दीड महिना राहिलो ना मुंबईला तरी मग नाही जमत. असं वाटतं काहीतरी चुकलं आहे. आता या ट्रिपमध्ये पण आपण आलो ना तर थोडंसं लवकरच आलो, कारण सूरज येणार होता. तर मग सूरजसोबत म्हटलेलं सोबत पण आहे, तर मग थोडंसं लवकर आलेलो. आणि बरं वाटतं गावाला, म्हणजे आई गावाला असते. कारण आहेच की आईला जास्त करून मुंबईला जमत नाही, त्यामुळे ती इथे आहे, तिच्यासाठी एवढं घर बांधलं आहे. तर ती एकटी राहण्यापेक्षा मी पण येतो. म्हणजे महिन्यातून जर 5-10 दिवस मी गावाला येतोच असेन तर मग काय प्रॉब्लेम आहे. आणि कामाचं काय मंडई ॲडजस्टमेंट करून केलं तर होतं. आता आपण लकीली नेटवर्क आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एवढं पण नक्कीच की थोडंसं नसीब पण तुमच्या सोबतीला हवं. लकीली माझं घर असं आहे की गावामध्ये आमच्या नाही करून 200-250 घरं आहेत. त्याच्यापैकी आपण मधलीवाडी, आमची मधलीवाडीतील आपण 20-1 घरं पकडू, आमच्या वाडीतील एक 5-6 घरं, आणि असतवाडीतली 35-40 घरं. एक 100-1 घरांना नेटवर्क आहे. त्याच्यामध्ये पण आहे ना मोजक्या 10 ते 15 घरांना असं नेटवर्क आहे की सगळ्या मोबाईलचं नेटवर्क येतं आणि चांगलं येतं. त्यातलं आपलं एक घर, त्यामुळे तो नशिबाचा भाग राहिला की आपल्या घरी नेटवर्क पण चांगलं आहे. त्यामुळं गावी आलो तरी काय ऑफिसची कामं अडत नाही, एडिटिंगची कामं अडत नाही, व्हिडिओ अपलोडिंग करायची असेल, टायटलिंग द्यायचं असेल यूट्यूबचं तरी काही अडत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. घर बांधताना मी जेव्हा वरच्या वाडीमध्ये राहत होतो तेव्हा जी काही घालमेळ होत होती ना ती भयंकर होती. कारण इथे एक सवय झालेली होती, कधी कोणाचाही कॉल येतो, त्यानंतर काय मला नेटवर्कवरती काम असेल तर मला फिरावं लागत नाही. म्हणजे नेटवर्क जसं आपल्या शहरामध्ये नेटवर्क तसं माझ्या घरी नेटवर्क आहे. लकीली आम्ही डोंगराच्या वर राहतो. समोर बघा तुम्हाला सगळी डोंगर व्हॅली दिसते का, तर या आपण सह्याद्रीच्या पट्ट्यात राहतो. या बाजूला इकडे प्रचितगड आहे आणि आपण समुद्र सपाटीपासून बऱ्यापैकी उंचीवर राहतो. तर आम्हाला नेटवर्क कोणतं येतं, आम्हाला नेटवर्क येतं साधारण हातखंबा, रत्नागिरी या पट्ट्याचं, म्हणजे लांबचं येतं. म्हणजे जो आता रत्नागिरी आमच्यापासून साधारण 70-1 किलोमीटरवरती रत्नागिरी स्टेशन वगैरे आहे, तिकडचं नेटवर्क आमच्याकडे येतं. कारण डोंगरपट्ट्याला सरळ नेटवर्क पास होतात. असो म्हणजे बोलायची गोष्ट एवढीच की स्वतःला जगायचं विसरू नका. जे वाटतं ना ते थोडं तरी करा. मी म्हणत नाही जॉब कामधंदे सगळे सोडा आणि आपले एन्जॉय करा, असं नाही. ज्या गोष्टी मनाला वाटतात त्या करत जा, कामधंद्यातून वेळ काढू. असो चला म्हणजे जरा फ्रेश होऊया मस्त, मग बंटीला सोडायला पण जायचं आहे. थंडी असेल संगमेश्वरला मजबूत, ठीक आहे, मित्रच आहेत थोडंफार, थंडी काय. चला पटापट फ्रेश वगैरे होतो, मग 6 वाजता निघायचं आहे. चला निघायचं. काय घेतली बॅट बीट दिलीस का नाही, काय हाय तांदूळ बिंदूळ आणि काय पीठ पोहे नाही रताला पोहे बनवलेस. चला चला संगमेश्वरला पोहोचलेलं आहे. जा रे सावकाश, चला बाय बाय. येतोय मी 2-3 दिवसात. होय, मुंबईला काय भेटत नाही काय नाही. हो कधीच नाही, पहिला भेटायचा, आता तो मुंबईकर झाला. आपला कामावर ना आला घरात, संडेला आराम. संडेला पण गेलो तर खेळायला, नाही तर नाहीच. संडेला पण आता चालू झालंय, नाही रे भेटत. आहे ना, नाही हा BST वाला आहे वाटतं. नाही हाच आहे, शिवसाईच आहे, शिवसाई आहे. रात्रीचे मंडळी 10 वाजलेत. मगाशी 9 वाजता आपण घरी आलो. आज बऱ्यापैकी थंडी आहे. बंटीला सोडलं संगमेश्वरला, त्यातल्या त्यात कमी होती जाताना, पण मग
7:30 पावणे 8 नंतर जेव्हा रिटर्नचा प्रवास आम्ही चालू केला तेव्हा मग भयानक थंडी आहे. म्हणजे आज निवळीमध्ये पण एवढी थंडी आहे. आता खाली तर तुफान झाली असेल आणि सकाळला तर भरपूर असेल. तर बंटी 2 दिवस आलेला, जरा मजा आली आणि आज गेला आहे. तर आपण पण 1-2-3 दिवसामध्ये आता परत मुंबई गाठणार आहे, म्हणजे नालासोपाराला जाणार आहे. तर चला मंडळी, आजचा हा ओव्हरऑल दिवसाचा व्हिडिओ होता. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थंडी भरपूर आहे तर आज थोडं एडिटिंग पण कमी होईल वाटतं. झोपायला लागेल लवकर, गारगार लागते, झोप पण चांगली लागेल. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या.